मुलगी आणि 2 मुलं आहेत, ते व्यवस्थित सेटल आहेत. त्यामुळे त्यांचा आता त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचं बर्डन नाहीये. त्यामुळे ते अत्यंत आनंदाने त्या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. तर त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी आज आपण ते सर्व जमलेलो आहोत. या निमित्ताने आपण त्यांना पहिल्यांदा या ठिकाणी त्यांचा सत्कार करूया. त्यानंतर आपण त्यांच्याबद्दल जे काही त्यांचे आप्त आलेले आहेत त्यांनी त्याच्याबद्दल आपण 2 शब्द आपण बोलू शकतो. तर माननीय श्री गोरपप्पा साहेबांना विनंती करतो की श्री कात्रे यांना पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा. मावळे मॅडमला विनंती करतो की त्यांनी श्रीमती कात्रे मॅडमचा साडी आणि गजरा देऊन त्यांचा सत्कार करावा. कपडा दिलेला आहे. आमचे सहकारी सुधीर लक्ष्मण कात्रे हे वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. तरी त्यांना पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो व त्यांचा पुढील आयुष्य चांगलं जावं ही सदिच्छा भेट देतो. या ठिकाणी कात्रेंसाठी पप्पांबद्दल थोडंसं बोलायचं आहे. मला भरून येत आहे. ॲक्च्युली खूप कष्ट करून मोठं केलं आम्हाला. खूप छान शिकवलं त्यांनी. काही प्रॅक्टिस करून नाही काही बोलायचं असं ठरवलं नव्हतं. पण इथे आल्यावर 2 शब्द बोलाविषयी वाटतात. लहानपणी शाळेमध्ये फीस भरायला होती. त्यांच्या अंगठ्या विकून त्यांनी आम्हाला माझी माझं स्पेशली भाऊ लहान आहे 6 वर्षांनी माझ्यापेक्षा. त्यांनी स्वतःची अंगठी विकून आम्हाला ॲडमिशन घेतलं. त्यावेळी खूप कष्टांनी स्वतः नवीन शर्ट घ्यायचे नाही, आम्हाला नवीन कपडे आणून द्यायचे. आईस्क्रीम आम्ही तिघं जण 2 भाऊ आहेत मला. आम्हाला 4घांना आईस्क्रीम घेऊन यायचे. मम्मी मी भाऊ आणि स्वतः सांगायचे मी खाऊन आलो तिकडूनच. पण काही खाल्लेलं नसायचं आणि आमचं एक घास घ्यायचे. खूप गोड आणि खूप प्रेमळ आहेत पप्पा. तेवढंच स्ट्रिक्ट पण होते. पण त्यांनी कधीच असं कोणतं बंधन नाही माझ्यावर आणलं की एक मुलगी म्हणून तू काही हे नको करूस किंवा ते नको करूस. मी डान्सची आवड होती लहानपणापासून. तर प्रत्येक कॉम्पिटिशनला कुठेही गेले, ड्रॉइंग कॉम्पिटिशन असेल, डान्स कॉम्पिटिशन असेल, पप्पा नेहमी सोबत असायचे. कुठेही जा, इव्हन कॉलेजला पण म्हणजे सगळे मुलं एकटे जायचे. पण माझ्या प्रत्येक कॉम्पिटिशनला पप्पा असायचे. मी साडी कॉस्ट्युम काही घालून गेले असेल काय असेल, मम्मी रेडी करणार, पप्पा येणार सोबत. सो प्रत्येक गोष्टीत त्यांनी सपोर्ट केला. म्हणजे असं कधीच नाही की कोणत्या गोष्टीला मला अडवून ठेवलं असं की हे नको करूस. इव्हन कम्प्युटर सायन्स घेतलं तेव्हाची पण परिस्थिती इतकी चांगली होती की ते शिक्षण त्यावेळेची फीस खूप होती की ते करू शकू आम्ही. कम्प्युटर नव्हता घरी. पण पप्पाने खूप म्हणजे खूप सपोर्ट केला. लोन काढून आमचं शिक्षण पूर्ण केलं. सगळ्यांना आम्हाला स्वतःच्या पायावर चांगलं उभं केलं. तर गव्हर्नमेंटचं बरोबर माहिती आहे की सॅलरी कशी असते की कधी कधी लेट होतो पगार किंवा काय. पण अशा वेळी पण त्यांनी
खूप सावरून घेतलं सगळ्या अख्ख्या घराला. आणि ऑफकोर्स जेव्हा आम्ही आमच्या बाहेर उभं राहिलो तेव्हा आम्ही पण त्यांना सपोर्ट तितकंच करतोय. आणि मी आता तुमच्या सगळ्यांनी साक्षीने हे सांगेन पप्पांना की बाबा तुम्ही अजिबात काळजी नका करू, त्याच्या पुढे ही आम्ही सगळे तुमच्यासोबत असणार आहोत आणि तुम्हाला काही कमी नाही पडून देणार. थँक्यू सो मच. वडिलांवरती किती प्रेम असतं हे सगळ्यांना माहितीच असतं, कारण मुलगी ही वडिलांच्या अत्यंत जवळची असते. त्यामुळे मुलीचं म्हणणं खूप आपुलकीचं असतं. तर कात्रेंनी ज्या प्रकारे त्यांच्या मुलांना शिक्षण दिलेलं आहे त्याची परतफेड त्यांचे मुली आणि मुलं करतील, त्याबद्दल काय चिंता नाहीये. त्यांचे खूप खूप धन्यवाद आहे. त्यानंतर मी थोडा बोलण्याची विनंती करतो. तुम्ही बोलता चांगले विचार देतं, ते विचार त्यांनी घेतले आणि सगळ्यांना दिलेले आहेत. त्यामुळे आपण म्हणू शकतो की शिक्षण हे फार महत्वाचं आहे. त्यांनी फार थोडक्यात माहिती दिली या ठिकाणी. या ठिकाणी आपण 1993 साली कामाला लागले. त्यानंतर पहिली जॉईनिंग तुमचं ते झालं, तर तुमची बदली पुढे पुढे झाली आपल्याला सांगू शकतो. बदली म्हणजे फक्त आर्मी टेक्निकल डेप्युटेशनवर गेलो, आरोला गेलो तेव्हा पाणी भरलं ना तेव्हा या ठिकाणी सकाळी आले आणि आम्हाला म्हणजे या ठिकाणी तुमची बरीचशी सर्व्हिस ही प्रथम बाळापूर टेक्निकल हायस्कूलमध्ये झालेली आहे. काही काळ आपण फक्त डेप्युटेशनवरती आलो. या ठिकाणी 2011 पासून डेप्युटेशनला हेड ऑफिस टाकले ते 16 फेब्रुवारीपर्यंत. म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त कालावधी हा ठिकाणी आर्मी टेक्निकलमध्येच काढलेला आहे. त्यामुळे त्यांना जास्त इकडे तिकडे जावं लागेल. राहिल्या पण ते वरळीला आहेत, त्यामुळे घर पण जवळ आहे, त्यामुळे जाण्याचा काही प्रॉब्लेम भेटला लागलेला आहे. या ठिकाणी कात्रेंचे एक मित्र परिवार आलेले आहे. त्यांना कोणाला त्यांचा सत्कार करण्याची इच्छा असेल, 2 शब्द असेल त्यांना विनंती करतो. नमस्कार. आज या ठिकाणी आपण आपले आर्मी टेक्निकल हायस्कूलमध्ये कार्यरत असणारे आमचे जीवलग सहकारी मित्र माननीय श्री सुधीरजी कात्रे साहेब यांचा आज शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार आज ते सेवानिवृत्त होत आहेत. आजच्या त्यांच्या या कार्यक्रमाला आम्हाला या ठिकाणी त्यांनी देखील आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो. त्याचबरोबर व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयामध्ये कार्यरत असताना माझी आणि त्यांची अतिशय जवळची मित्रता, त्याचबरोबर माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं असल्यामुळे आज तो अतिशय लाभाचा आणि सौभाग्याचा दिवस आम्हासाठी मिळाले. दुसरे दादी एक सहकारी आहेत आणि ते सुद्धा आता व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयामध्ये प्रमुख लिपिक पदावर कार्यरत आहेत. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय संदीपजी सावंत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे कर्मचारी एल्फिस्टन तांत्रिक विद्यालयामध्ये कार्यरत असलेले विलास गुरव हे सुद्धा त्यांचे आणि माझे सहकारी मित्र. हा योग शासकीय सेवेत असताना एकदाच येत असतो आणि तो सर्वांच्या स्मरणात कायमचा टिकून राहतो. आणि असा हा भाग्याचा आणि आनंदाचा हा दिवस आहे. आणि अशा या कार्यक्रमाला आपले आर्मी टेक्निकल हायस्कूलचे आदरणीय प्रिन्सिपल साहेब माननीय पदार साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतं. अतिशय आनंदाची बाब आहे. कात्रेंचा परिचय अतिशय घनिष्ठ असल्यामुळे त्यांचा सहपरिवार देखील आमच्याशी चांगले संबंध राहिलेले आहेत. आणि असा हा हरहुन्नरी कर्मचारी आपल्या या संस्थेमधून आज सेवेतून निवृत्त होतो आहे.
मला असं वाटतं की ते वयाचे 60 वर्ष जरी झालेले आहेत असं दिसत असले तरी ते मनाने आजही ते तरुणच आहेत आणि पुढे ते राहतील अशी मला अपेक्षा वाटते. त्याचबरोबर मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचा महासचिव म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आणि ते देखील आमच्या महासंघाच्या कार्यकारिणीवर सहसचिव पदावर आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय औद्योगिकेतर कर्मचारी कामगार संघ या शासन मान्यता प्राप्त संघटनेवर देखील ते उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. तर मला असं वाटतं त्यांच्या कामाची ही चोख पावती हे आज आपण बसलेले समुदाय आहात आणि हीच त्यांची खरी मिळवलेली श्रीमंती आहे असं मला या ठिकाणी सुचवायचं वाटतं. तर मी अधिक न जास्त वेळ घेता या आमच्या जिवलग मित्राला या सेवाकृती सोहळ्यानिमित्त त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचा या ठिकाणी आमच्या महासंघाच्या वतीने देखील शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही सत्कार करणार आहोत. तरी मी अधिक वेळ न देता मी आमच्या छोट्याखानी या कार्यक्रमाला आमचे संदीप सावंत, विलास गुरव यांना मी या ठिकाणी बोलवीन आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. आणि मला असं वाटतं गोतपगार साहेब या कार्यक्रमाचे साक्षीदार आहेत आणि त्यांनी देखील या सोहळ्याला मला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचं काम होतं. पण तुम्ही सांगितल्यामुळे आम्हाला आनंद वाटतो की आमच्याकडे एक असे कर्मचारी होते की त्यांनी सामाजिक कार्य करून आपले काम कर्तव्य बजावलेलं आहे, समाजासाठी काहीतरी केलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो की कोणी अजून कोणाला बोलायचं असेल. हॅलो, माझ्याकडून ज्या मुलांना सर्टिफिकेट दिल्या गेल्या आणि काही राहिलंय ते साहेब जेव्हा मला बोलवतील त्यावेळेला मी यायची तयारी आहे. साहेबांनी बोलवावं आणि यावं, मी येणार. म्हणजे मुलांचं जवळजवळ 5-6 मुलं आपली BMCला झाले आपल्या टेक्निकलची सर्टिफिकेट घेऊन. त्यांचे हे करून एकाचं प्रमोशन झालं. आपल्या स्टाफचाच नातेवाईक होता, त्याला 2 वेळा पण दिला आणि बोला सर माझं झालं पाहिजे. आपल्या सरांनी पण ते लगेच सही त्याला दिली, करून घेतलं त्याचं आणि त्याचं काम पण झालं. BMCला लागल्यावर साहेब कधी येऊ बोला अजिबात आम्हाला फक्त आशीर्वाद द्या, तुमच्या शुभेच्छा असू द्या बस. आणि साहेबांनी तेवढी मदत केली आहे. याच्यापुढे साहेब मला कधीही बोलवा, मी यायला तयार आहे. आणि त्रिकोणी सरांनी पण मला भरपूर सहकार्य केलं परीक्षेच्या कामात. माझे मित्र गावंड साहेब, कावडे साहेब, सगळे माझे बरोबर मित्र, घोडके सर, महिडा चौधरी, चौगुले आपले चव्हाण, या सर्वांनी मला मदत केली. ओल्ड मॅडम कधी मला माझ्यावर रागवले नाहीत कोणी.
सहकारी मी उलटा बडबडायचो त्यांना पण कधी नाही, त्यांना माहिती आहे हा आपलाच माणूस आहे, आपल्याला बडबडणार म्हणजे कोण बडबडणार, आपलाच माणूस बडबडणार. आणि काळे सर सहकार्याची भूमिका म्हणजे काळे सरांनी जबरदस्त, मला कधी म्हणजे मी शिपाई आहे म्हणून कधी बोलले नाही, मित्रासारखे राहिले. तसेच माझ्या या सेवानिवृत्ती प्रोग्राममध्ये सोंडेलवार सर आले आहेत, धन्यवाद सर आल्याबद्दल. आणि माझ्या सगळ्या मित्रमंडळींना, बंधू भगिनींना माझ्या शुभेच्छा. कात्रे, त्यांच्या पत्नी, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, तसेच आजच्या या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले कात्रेंचे 2 मुलं, मुलगी, जावई, त्यांचे अन्य नातेवाईक, या संस्थेमधील सर्व उपस्थित कर्मचारी, अन्य संस्थेतून उपस्थित असलेले कर्मचारी, अधिकारी. कात्रेंचा माझा परिचय तसा त्यांच्या मुलाच्या प्रवेशानिमित्ताने झाला होता. त्यांचा मुलगा ITR मध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी ज्याला प्रवेशित झाला तेव्हापासूनच माझा त्यांचा परिचय आहे. त्यावेळेला आपला मुलगा फक्त तिथं शिक्षण घेत आहे त्याच निमित्ताने तेवढंच माझं फक्त त्यांचा परिचय होता. त्याच्या व्यतिरिक्त काही जास्त, तेही त्यांच्या मुलीनं सांगितल्याप्रमाणे त्यांचा स्वभाव हा वेगळा आहे. वेगळा अशा दृष्टीनं आहे की बाबा माझा मुलगा तिथे शिकतो आणि मी मुख्य कार्यालयात काम करतो म्हणून त्यांनी अशी कधी फसगत केली नाही की बाबा आपण पालक म्हणून तिथे जाणे, माहिती घेणे, त्याच्या प्रगतीबद्दल भेटणे, एवढंच गोष्ट त्यांच्याकडून घडते. पण त्यांनी असं कधी मला वारंवार सांगितलं नाही मी मुख्य कार्यालयात आहे किंवा अशा प्रकारे कधी त्यांच्याकडून घडलेलं आहे. ती पण एक आत्ताच्या जे भाषण यापूर्वी अगोदर ज्यांनी केलं त्यांनी सांगितलं की कात्रे आमच्या संघटनेच्या पदाधिकारी आहेत, उपाध्यक्ष आहेत. परत त्यांच्या मुलीने सांगितलं की त्यांचा जो प्रवास आहे तो अत्यंत कष्टमय झालेला आहे. वास्तविक मी जिथे राहतो त्याच परिसरात कात्रे पण राहतात आणि कधीतरी ऑफिसला येताना कात्रेंच्या गाडीवरून माझाही प्रवास कधीतरी बऱ्याच वेळा त्यांच्या गाडीवरून झाला. पण वास्तविक पाहता मी कधी असा विचार नाही केला की कात्रे आपले संस्थेमध्ये आहे किंवा असं नाही. कधी भेटले तर ज्या उत्साहाने चला आता माझ्याबरोबर चला, तर मी बऱ्याच वेळा प्रवास केला. परंतु प्रवासाचा सांगण्याचा भाग एवढाच होता की बोलताना जे काही बोलणं व्हायचं तर त्याच्यामध्ये त्यांचा खरोखरच एक प्रेमळ स्वभाव म्हणा किंवा आपल्या कामाविषयी निष्ठा किती असावी याबाबत बऱ्याच वेळा त्यांच्याकडून मला ऐकायला मिळालं की सर्वप्रथम म्हणजे त्यांनीही बऱ्याच वेळा असं की सांग मला एकच गोष्ट आवडते की आपल्या मेहनतीवर आपला प्रामाणिक आपण असलं पाहिजे, प्रामाणिक मेहनत करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे, तेही प्रामाणिक पाहिजे. असं बऱ्याच वेळा म्हणजे बहुतांश वेळा काय होतं की आता त्यांचा जसा कार्यकाल संपत आला परंतु त्यांनी कामामध्ये, कारण आत्ताच सांगितलं की बऱ्याच विद्यार्थ्यांचे व्हेरिफिकेशनचे लिव्हिंग सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन BMC कडून येत होतं की त्यांना नियुक्तीच्या संदर्भात जेव्हा त्यांची कार्यवाही चालू असते किंवा जेव्हा त्यांना प्रमोशन पण द्यायचं असतं तर त्यावेळेला BMC कडून आपल्याकडे त्याची खातरजमा केली जाते किंवा जो दाखला दिलेला आहे किंवा जे सर्टिफिकेट आहे ते खरं आहे किंवा नाही त्याची सत्यता पडताळणी गोपनीयरित्या केली जाते. परंतु त्यावेळेला सुद्धा त्यांनी म्हणजे तत्परतेने की बाबा
आज वास्तविक ते क्लासवर असून पण ते विद्यार्थ्यांचं मार्गी कसं काम लावायचं आहे, कारण दरम्यानच्या कालावधीमध्ये संस्थेमध्ये लिपिकवर्गीय कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे बऱ्याचशा अडचणी होत्या. परंतु असा कुठलाही, कारण त्यांचा पिंड म्हणजे सांगितलं तात्पर्य एवढंच होतं की त्यांचा पिंड तसा होता की कष्टमय, परंतु काही अंशी नेतृत्व गुण पण होतं. त्यामुळेच ते संस्थेच्या म्हणजे त्यांच्या महासंघाच्या ह्याच्यावर आपल्या DVTच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारीच्या संघटनेच्या पदाधिकारी म्हणून पण राहिले. पण बऱ्याच वेळा काय होतं की त्यांचा परत हेच असताना अजून एक गोष्ट कुणीच सांगितली नाही, तसेच ते एका पक्षाचे पण चांगले कार्यकर्ते आहेत आणि अशा पक्षाचे आहेत की मी त्यामुळे त्यांना कधीच जास्त बोललो नाही. तर ते पण म्हणाले की मला कधीच कुणी रागवलं नाही, त्यांचा पक्षच असा आहे की त्यांना रागवण्याची गरज नसते. पण हा जरी गमतीचा भाग असला पण त्यांचा तसा वैचारिक पिंडच तसा नाही की त्यांचा वैचारिक ढाचाच तसा नाही. त्याचं कारणच एक आहे की त्यांचा जो जीवनाचा प्रवास आहे तो त्यांनी स्वतः संघर्षातून उभा केलेला, त्यामुळे त्यांना त्या गोष्टीची चांगल्या प्रकारे जाणीव आहे. पक्ष कार्यकर्ता पक्षाच्या ठिकाणी आहे, परत जे संघटनेचं काम संघटनेच्या ठिकाणी आहे आणि आपली संस्था आणि आपल्या संस्थेचं काम आपल्या जवळ आहे. परंतु काही वेळेला या सगळ्याचा ताळमेळ गाठताना बऱ्याच वेळा तो शक्य होत नाही. मग याच्यामुळे ते काहीतरी फसगत होते किंवा अन्य त्याचं, परंतु त्यांच्याकडून अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा म्हणजे गैरवापर म्हणा किंवा बोलण्यामध्ये तरी कधी असं मला कधी जाणवलं नाही. ते गाडीवर ना आणत होते म्हणून मी असं बोलतो असंही काय वाटलं. पण कारण ज्या व्यक्ती जे आपल्या स्वतः संघर्षातून घडतात, ज्या कष्टातून उभे राहतात आणि त्या कष्टाची ज्यांना जाणीव असते, कारण त्यांनी मलाही एकदा वाटेत येताना सांगितलं होतं की साहेब मी खूप कष्ट केलं, कष्ट अशा की मला ह्या गोष्टी सर्व वाटत होत्या परंतु मी काही अडचणीमुळे करू शकलो नाही. त्यांच्याकडे नेतृत्व गुण चांगला असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची सर्व तळमळ होती आणि त्यांना ते काही गोष्टींची खंत राहून गेली. जे जीवनाचा प्रवास होता तो मात्र त्यांनी चांगल्या प्रकारे व्यतीत केलेला आहे की संघटनेच्या माध्यमातून, कारण बऱ्याच वेळा काही कर्मचाऱ्यांच्या बाबत काही अडीअडचणीचे पण प्रश्न असतात आणि ते संघटनेच्या माध्यमातून सोडवताना एल्फिस्टनमध्ये काही बऱ्याच वेळा मला त्यांचा म्हणजे भेट व्हायची आणि त्यांचेच एक सहकारी होते आणि त्यांची ज्या वेळेला पेन्शन केस बनवायची होती परंतु त्याच्यावर त्यांचे नॉमिनेशन नव्हतं, त्यामुळे आम्ही काय करू ना. पण हे करण्यासाठी त्यांची बऱ्याच वेळा मला ते भेटायचे तेव्हा ते विचारायचे की अहो त्यांचं ते तेवढं करून द्या, त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना काही लागेल, आम्ही काय मदत करायची असेल आम्ही मदत करू. परत हे जे क्लास 4च्या ऑनलाईनच्या सिस्टममध्ये पण मी त्यांना सांगितलं तर ते म्हणाले आम्ही पण संघटनेच्या माध्यमातून आवाज होतो की ते ऑनलाईनमध्ये थोडं सुरळीत चालवा पाहिजे आणि आता बहुतेक मला वाटतं बऱ्यापैकी ते सिस्टम पण चांगली चालत आहे, तेही आहे. पण एल्फिस्टनमध्ये असताना बऱ्याच वेळा कारण ते पदाधिकारी असल्यामुळे आणि ते मुख्य कार्यालयाच्या तिकडे कार्यरत होते त्यामुळे एल्फिस्टनचा माझा तसा त्यांचा डायरेक्ट संबंध होता. परंतु हे होत असताना असा एकदा प्रश्न निर्माण झाला, पण त्यावेळेला त्यांनी संघटनेचे पदाधिकारी म्हणून न बोलता त्यांच्या संघटनेची जी काय मागणी होती ती अत्यंत चांगल्या प्रकारे, कारण त्यावेळेला हे पण त्यांचे महासंघाचे पण हे भेटायचे की त्यांच्या ऑफिसच्या संदर्भात काही प्रश्न होते, पण त्यावेळेला जो समन्वय असायला पाहिजे, कारण तुमच्या पाठीमागे ताकद होती परंतु त्याचा गैरवापर करून काही गोंधळ करण्यापेक्षा जो समजुतीचा मार्ग होता, जे चांगली गोष्ट होती, जी न्याय्य गोष्ट होती त्याच्यासाठी
त्यांनी हे तो प्रश्न व्यवस्थितरित्या हाताळला गेला. आणि कारण ते संघटनेमध्ये काम करताना सर्व गोष्टीचा ताळमेळ गाठताना ही गोष्ट अवघड असते की ह्या सर्व समन्वय कसा साधायचा. आणि तो वेगळ्या वेगळ्या थरावरचा समन्वय असतो. म्हणजे कधी अधिकारी असतात, कधी कर्मचारी असतात, कधी चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी असतात. परंतु त्याच्यामध्ये योग्य बाब काय आहे हे समजणे, याच्यावर विचार करणे आणि त्याच्याप्रमाणे संघटनेला पण संघटना पुढे न्यायची असते. तर हे समन्वय साधण्यामध्ये कात्रे तसे हुशार आहेत. त्या बाबतीत त्यांचा आत्ताचा जो जेवढा संघर्ष झाला, परंतु आता आज ते वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत. परंतु ते ही एक प्रक्रिया आहे. वास्तविक ते मनाने काही अजूनही सेवानिवृत्त झालेले नाही, कारण त्यांची अजूनही तशीच ही आहे की पण ही जी विल पॉवर आहे, ही जी ताकद आहे, ही जी विचारधारा आहे, हीच त्यांना चांगलं पुढचा ही कार्यकाळ चांगलं येण्यासाठी त्यांना दिशा दाखवेल. त्यांचा इथून पुढचा जो कार्यकाल त्याच्यामुळे चांगला राहील. आता इथून पुढे थोडं फक्त एवढंच की ते त्यांनी गाडीवरनं भरपूर प्रवास केला, त्यामुळे मध्यंतरी काही त्यांना फिजिओथेरपीचा पण हे घ्यावा लागला, आधार घ्यावा लागला. तसे सहजासहजी मानणार नाही ते, तसे गाडी काय सोडत नाही. पण आता थोडे दिवस थोडा गाडीला विश्रांती द्या, थोडी तब्येतीची काळजी घ्या. जरी तब्येत चांगली आहे, तुम्ही तंदुरुस्त आहे, परंतु त्या काही शरीराला थोडी विश्रांती थोडी घ्यायला पाहिजे. थोडी विश्रांती घ्या. थोडं आम्हीही बोलवलं तरी लवकर येऊ नका, जरा वेळाने या, म्हणजे थोडी विश्रांती घ्या. आम्ही काय तुम्हाला उद्यापासूनच बोलवू, कारण शासकीय प्रक्रिया ही निरंतर चालणारी आहे. आम्ही तुम्हाला बोलवू, तुमची मदत लागेल आम्हाला, काय पक्षाची मदत लागली तर आमच्या पाठीमागे उभी करा. पण तसा त्यांचा स्वभावही आसरा खेळकर असाच आहे. आणि त्यांना आज काय आता जास्त बोलत नाही, पण त्यांना इथून पुढचा कार्यकाल चांगला जावं, आरोग्यमय जावं. त्यांना आज त्यांच्या संघटनेची विनंती होती, मागणी होती की आज त्यांना काहीतरी बेनिफिट मिळावं. परंतु काही अडीअडचणी शासकीय स्तरावरच्या तुम्हाला काय आम्ही वारंवारच आमच्या अडचणी सांगत आहे, पण वस्तुस्थिती खरी आहे. त्यामुळे काही ते करता येणं शक्य नाही झालं. परंतु लवकरात लवकर त्यांचे जे बेनिफिट आहेत ते लवकरात लवकर आम्ही देऊ. त्यांना जास्त बेनिफिटसाठी चक्रा मारायला लावणार नाही. तसं संस्थेकडून कुठलीही घटना घडणार नाही. त्यांचे जे सेवानिवृत्तीचे लाभ आहेत ते लवकरात लवकर देऊ, एवढंच आजच्या निमित्ताने आश्वासन देतो. त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी माझे 4 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आभार करण्यासाठी माननीय गुरुपकर साहेबांनी मला आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि अमूल्य वेळेतून त्यांनी या ठिकाणी आपले वेळ दिला आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्यासाठी आलेले त्यांचे स्नेही, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी यांना सुद्धा मी आभार मानतो की यांनी येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. आणि जाताना मी सर्वस्वी सांगतो की श्री कात्रे यांना सेवानिवृत्ती आयुष्य हे सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्यदायी जावं हे आपण ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. बसा सॉरी बसा.
या मॅडम आहे तुम्हाला मस्त असेल आता यांचा हाजी सर या इकडे तुमची संस्था आलो आलो रावण फोकस मार गाव सर या ना या सर या 2 मिनिट ते निघालेत ना आता सकाळपासून असं टोप बनवायला लागेल त्यांना. आज आपल्या सर्वांचे लाडके श्री सुधीर कात्रे, आमचे काका आणि किमयाचे बाबा यांची आज रिटायरमेंटचा दिवस आहे. त्यांच्या रिटायरमेंटसाठी एवढंच म्हणेन की बाबा जे असतात आयुष्यभर नोकरी करतात मुलांच्या भवितव्यासाठी. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कितीही दुखत असलं रात्री आई केलं तरी सकाळी उठून मला कामाला जायचं असतं. ते घरची जबाबदारी असो किंवा इथे जिकडे जॉबवर आल्यावर त्यांची जबाबदारी असो ते अगदी प्रामाणिकपणे पार पाडत असतात. आयुष्यभर काम केल्यानंतर आता ही त्यांची सेकंड इनिंग्स सुरू होणार आहे. रिटायरमेंट नंतरचं आयुष्य जगण्याची एक दुसरी संधी मिळणार आहे. ती दुसरी संधी आज त्यांना इथे मिळाली आहे. तुम्हाला किंवा माझ्या परिवाराकडून एवढ्याच शुभेच्छा देईल की तुमच्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत त्यात तुम्ही गुंतण्याचा प्रयत्न करा. असंही इथे कामावर असताना नेहमीच त्यांची सवय होती येताना भाजी घेऊन यायचं काहीतरी वेगळी घरात वस्तू दिसली आपल्या हा हे आपल्या घरासाठी सुंदर दिसेल आपण हे नेऊया ते नेऊया अशी त्यांची आवड होती. रिटायरमेंट नंतर खरं तर बरेचसे पुरुष असे असतात की घरी बायको आहे ना मी कशाला या वस्तू घेऊन जाऊ आणि ती भाजी. पण काकांचं असं नव्हतं. कामावरून सुटल्यावर जेव्हा ते तिथे मंत्रालयात होते तिथून पण निघताना मार्केट समोर क्रॉफर्ड मार्केट जवळ अरे काहीतरी नवीन आलंय चल आम्ही घेतो काहीतरी नवीन गोष्ट करतो. तर आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे पण आता ही जबाबदारी 2 सुपुत्रांना सोपवायची. त्यांना शिकवायचं तुम्ही एकाला भाजी आणायला पाठवलं तर एकाला दुसरी वस्तू आणायला पाठवा आणि तुम्ही रिटायरमेंट लाईफ मध्ये एन्जॉय करा. एवढी छान छान गोड आमची काकी आहे तिला घेऊन फिरायला जा पिकनिकला जा. म्हणजे आता मुलं मोठी झाली मग आपण परत आपले दिवस जगायचे. त्याचं कारण असं की आपलं स्कूल लाईफ कॉलेज लाईफ संपलं की आपण जॉब करायला सुरुवात करतो किंवा कालांतराने एखाद्या वेळेस लवकर जबाबदारी पडली तर आपलं आयुष्य जॉब करण्यात निघून जातं. मग नंतर जे आयुष्य तेव्हा जगायचं असतं तो वेळ आपल्याला मिळालेला नसतो. म्हणून तेव्हा ज्या तुमच्या इच्छा आकांक्षा राहिल्या असतील तर तुम्ही आता रिटायरमेंटमध्ये नक्कीच पूर्ण करा. आणि तुम्हाला खरं तर 2 मुलं नाही 3 मुलं आहे. प्रेरणा पण तुमचा मुलगाच आहे कारण की ती पण तेवढ्याच जबाबदारीने तुमच्यासाठी जीव लावून येत असते. म्हणून आता त्यांच्यावर जबाबदारी म्हणून तुम्ही दोघं तुमचं आयुष्य कसं एन्जॉय करता येईल तसं एन्जॉय करा. आम्ही काय नेहमीच तुमच्यासाठी असणार कायम बोलवलं की लगेच येणार. जसं हसत खेळत तुमचा आवडता छंद कुठेही बँडवरला गाणं लागलं डान्स करणं तेही मात्र रिटायर झालंय म्हणून सोडू नका. तसंच एन्जॉय करत राहा जसे आहात तसे. म्हणजे कधी कधी असं वाटतं माहिती यंग मुलं मुली लाजतात अरे काय माझ्याकडे असं उत्तर येते. पण काकांचं असं नाही. कुठेही असेल हा माझ्यापेक्षा वयाने लहान हे माझ्यापेक्षा असं नाही. मित्र मैत्रीण समजूनच ते मिक्स होतात सगळ्यांमध्ये. तर यापुढचं तुमचं आयुष्य एकदम सुखमय असो. तुम्ही जे काय कराल त्यात तुम्हाला समाधान मिळू दे हीच मी आजच्या दिवशी प्रार्थना करते आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे. मी माझ्या परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा
अरे वा. आपण एकत्र बोलूया हॅपी रिटायरमेंट. सेवानिवृत्ती समारंभ. 1 2 हार्दिक शुभेच्छा. थांब थांब.